आपण आत्ता आलेलो आहोत एक ऐतिहासिक वास्तू की जेथे सावित्रीबाईंनी शाळा सुरू केल्या। त्याच्यामध्ये ही 4थ्या क्रमांकाची शाळा आहे। 5 शाळा या ठिकाणी सावित्रीबाईंनी आपल्या सुरू केल्या होत्या। त्याच्यामध्ये ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओतूर नंबर 2 मुलींची शाळा या ठिकाणी सुलताना सावित्रीबाई फुले या ठिकाणी आपल्याला दाखवलेले आहे। हिंवर चित्र काढलेली आहेत। ही खूप जुनी इमारत 5 डिसेंबर 1848 मध्ये ही शाळा सुरू झाली। त्याच्यानंतर या ठिकाणी बांधकाम सुरू झाले। डुमरे यांनी सावित्रीबाई फुले यांना खूप मोलाचं असं सहकार्य केलं आणि ही जुनी इमारत या ठिकाणी आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे। हे सरांचं आहे आणि आपल्याला दिसत आहे सावित्रीबाई ज्यावेळेस मुलांना शिक्षण द्यायला जायच्या त्यावेळेस त्यांच्या अंगावर चिखल दगडफेक होत असे तरीसुद्धा त्या हटल्या नाहीत आणि मुलींना शिक्षण देतच राहिल्या। फुले आणि सावित्रीबाई फुले समवेत त्यांच्या मुलगी पण आहे। पांढरे मारुतीचे व्यासपीठ आहे ओतूरमध्ये, त्या ठिकाणी सावित्रीबाईंचा सत्कार करण्यात आलेला आहे। इतिहास या ची जी भिंत आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे। आपल्याला ही चित्र दिसत आहेत। महिलांची गरुड भरारी सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच मुलींनी घेतलेली आहे झालेली आहे। गाव व परिसर संदर्भात चर्चासत्र या ठिकाणी सावित्रीबाई फुले आणि श्री भाऊ कोंडाजी डुमरे यांच्या समवेत ही चर्चा चालू आहे। प्लेगच्या साथीमध्ये सन 1896 स्वतः सावित्रीबाई फुले ओतूरमध्ये अंदाजे 2 महिने राहून लोकांची सेवा केली। त्या अभियानामध्ये सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचा फार मोलाचा असा सहभाग आहे। स्त्री शिक्षणाची पायाभरणी या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांनी घातलेली आहे। या इमारतीची पायाभरणी समारंभ श्री स्वर्गवासी भाऊ कोंडाजी डुमरे पाटील समवेत इतर ग्रामस्थ सन 1868 मध्ये हे बांधकाम सुरू झालेलं आहे। त्यावेळेस चुना खडी याच्या सहाय्यानं या भिंती बांधलेल्या आहेत। आज तागायतसुद्धा ह्या खूप मजबूत अशा आहेत। 1976 मध्ये पडलेल्या दुष्काळात सावित्रीबाई फुले समवेत पाटील व इतर सहकाऱ्यांनी पांढरी मारुती चौक ओतूर येथे गरजूंना धान्य व वस्तू वाटप केलेले आहे। महात्मा व सावित्रीबाई फुले यांच्या पदस्पर्शाने व प्रयत्नाने सुरू केलेली भारतातील 4थ्या क्रमांकाची शाळा ही ओतूर येथे आहे। एक ऐतिहासिक वास्तू आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलींची ओतूर नंबर 2 ठिकाणी ही जुनी इमारत आपल्याला दिसत आहे। 1868 साली या इमारतीचं बांधकाम झालेलं आहे। सध्या या ठिकाणी रिनोव्हेशन चालू आहे। ऐतिहासिक वास्तू जतन करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। म्हणून या ठिकाणी आपल्याला सगळं रॉ मटेरियल दिसत आहे। अतिशय उत्कृष्ट अशी ही ऐतिहासिक इमारत आहे।
यांना प्रथमतः मी वंदन करते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी 5 डिसेंबर 1848 रोजी ही स्थापन केली ही ओढूची शाळा. सावित्रीबाई फुलेंनी 1 महिना या शाळेत वास्तव्य केलेले आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे विश्वासू सहकारी भाऊ कोंडाजी पाटील डोंगरे यांनी या शाळेचं बांधकाम पूर्ण करून घेतले. सावित्रीबाईंनी सुरू केलेल्या शाळेपैकी एकमेव सुरू असलेली शाळा. 175 वर्षापूर्वीचं बांधकाम असलेली दगडी कौलारू इमारत आजही अत्यंत डौलात उभी आहे. मी माहेर वाशिम या शाळेत शिकले आणि अध्यापनाचे कार्य करते ही अभिमानाची बाब. आणि आजही या शाळेत फक्त मुलीच शिक्षण घेतात ही एक अभिमानाची बाब आहे. हजारो मुलींना शिक्षण देणारी ही पवित्र वास्तू. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका आहे आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी स्थापन केलेल्या शाळेत ज्ञानदानाचे पवित्र कार्य करते आहे. सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेला हा ज्ञानदानाचा वारसा मी सावित्री माझ्या या सावित्रींना सोबत घेऊन पुढे चालवत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.